नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 6 डिसेंबर 2024 रोजी BMC क्लर्कचा पेपर झाला फर्स्ट शिफ्टमध्ये. तर त्या पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. काही प्रश्नसुद्धा मिळालेले आहेत, त्याचीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि 6 डिसेंबरच्या फर्स्ट शिफ्टचा ॲनालिसिस झाल्यानंतर 5 डिसेंबर 2024च्या थर्ड शिफ्टचे काही प्रश्न आहेत आणि सेकंड शिफ्टचे सुद्धा काही प्रश्न आहेत, तर त्याचंही आपण ॲनालिसिस करणार आहोत. त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला BMC ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई-बुक विकत घ्या. याच्यात सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश, बौद्धिक चाचणी दिलेलं आहे. सामान्य ज्ञानचा एवढा फायदा होणार नाही, कारण यात चालू घडामोडी नाही. GKमध्ये चालू घडामोडीच विचारत आहेत, पण मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या 3 विषयांचा फायदा होईल. आणि तुम्ही कर निरीक्षणासाठी अर्ज केला असेल तर BMC ॲक्ट 1888 यामध्ये दिलेला आहे. तर या ठिकाणी पाहता 6 डिसेंबर BMCचा पेपर पहिला आहे. GA उटपटांग क्वेश्चन असा एक काहीतरी प्रश्न होता. त्याच्यानंतर मालाड सांडपाणी प्रकल्प कोठे सोडले जाते. तर मालाड हा जो सांडपाणी प्रकल्प आहे ना, त्याचं पाणी हे मालाडच्या खाडीमध्ये सोडलं जातं. त्यांनी ऑप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे, खाडीचं नाव विचारलं होतं. आता इतरही जे सांडपाणी प्रकल्प आहेत मुंबईमध्ये, त्यांचं पाणी कोठे सोडलं जातं ती माहिती मी तुम्हाला देतो. मे बी उर्वरित शिफ्टला तुम्हाला फायदा होऊ शकेल. तर त्यामध्ये आता कुलाबा आणि वरळी या 2 ठिकाणी जे सांडपाणी प्रकल्प आहेत, त्यांचं पाणी कुलाबा, वरळी आणि वांद्रे 3 ठिकाणचा, कुलाबा, वरळी आणि वांद्रे 3 ठिकाणचं सांडपाणी हे अरबी समुद्रामध्ये थेट सोडलं जातं. पण ते लगेच किनाऱ्यावर नाही, तर पाईपलाईन टाकलेली आहे 3.5 किलोमीटर लांबीची. तर अरबी समुद्रामध्ये 3.5 किलोमीटर आत कुलाबा, वरळी आणि वांद्रे येथील सांडपाणी सोडलं जातं. मालाड आणि वर्सोवा येथे जे सांडपाणी प्रकल्प आहेत, त्यांचं सांडपाणी हे मालाडच्या खाडीमध्ये सोडलं जातं. त्याच्यानंतर चारकोप नावाचा एक सांडपाणी प्रकल्प आहे, त्याचं पाणी गोराई खाडीमध्ये सोडलं जातं. भांडूप आणि घाटकोपर इथं जे सांडपाणी प्रकल्प आहेत, त्यांचं पाणी हे ठाण्याच्या खाडीमध्ये सोडलं जातं. तर ही सुद्धा माहिती लक्षात असू द्या. मुंबई पश्चिममध्ये 2023मध्ये किती लोक मेले. ऑप्शनमध्ये हजारात आकडे होते असं दिले. तर आता किती लोक मेले हे मला तर माहिती नाही आहे, पण हा काय प्रश्न झाला का, म्हणजे पेपर कोण काढते BMCवरचे प्रश्न हेच मला कळत नाही. ज्याला काही म्हणजे स्पर्धा परीक्षांमध्ये असले प्रश्न विचारले जात नाहीत माझ्या तरी अनुभवानुसार. पुढे पहा. लेट लाडकी योजनेत 18 वर्षापर्यंत किती अमाऊंट देण्यात येणार आहे. तर लेट लाडकी योजनेमध्ये ना 18 वर्षे झाल्यानंतर त्या मुलीला 75,000 रुपये दिले जातात. आता याच्यामध्ये इतर माहिती अशी आहे की मुलीचा जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये मिळतात. मुलगी जेव्हा पहिलीत जाते तेव्हा 6,000 रुपये मिळतात. मुलगी 6वीमध्ये गेल्यानंतर 7,000 रुपये मिळतात. मुलगी 11वीमध्ये गेल्यानंतर 8,000 रुपये मिळतात. आणि जेव्हा मुलीचे 18 वर्षे पूर्ण होतात तेव्हा 75,000 रुपये दिले जातात. मुंबईची जी कोऑपरेटिव्ह बँक आहे, तिने किती ATM डिप्लॉय केले आहेत. तर 29 ATM त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी दिलेले आहेत. 29 ATMची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न होता की यशवंत हे कोणत्या साहित्यिकाचं टोपण नाव आहे. तर यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव हे यशवंत आहे. मी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावाचा एक व्हिडिओ आपलं VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथे त्याची तुम्हाला माहिती मिळेल. आणि सांडपाणी जे प्रकल्प आहेत ना, त्याची माहिती VAJ अकॅडमी नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी दिलेली आहे. आता इतर काही प्रश्न आहेत कालच्या परीक्षेमध्ये झालेले, तेही आपण पाहूया. अजून प्रश्न पहा. हे कालच्या थर्ड शिफ्टला आलेले प्रश्न आहेत बरं का. तर त्याच्यामध्ये GSमध्ये पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफीवर क्वेश्चन नाही असं त्यांनी दिलं आहे. करंटवर मॅक्झिमम प्रश्न 2023वर जास्त आहेत आणि 24वर काही प्रश्न आहेत आणि BMCवर काही प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी काही प्रश्न दिलेले आहेत पहा. सर्वात जास्त करप्शन कोणत्या राज्यात होतं. तर मला नेटवर जी माहिती भेटली त्यानुसार महाराष्ट्र त्याचं उत्तर आहे. स्पोर्ट्सची रिलेटेड एक प्रश्न होता. SDGशी संबंधित प्रश्न होता. महिला लोकसभा आरक्षण किती पर्सेंटेज आहे. तर 33% आहे. टक्केवारीमध्ये विचारलं तर 33%. त्यालाच 1/3 असं सुद्धा म्हणतात. आणि 106वी घटनादुरुस्ती
ही महिलांचं आरक्षणासंदर्भात आहे. त्याच्यानंतर न्यू एअरपोर्ट 2023 असा पण एक प्रश्न विचारलेला होता. अजून काही प्रश्न आहेत पहा की सर काल BMCचा पेपर दिला, त्यामध्ये एक प्रश्न होता की नुकताच खोल समुद्रात आढळणारा दुर्मिळ मासा कुठे सापडला, तर तो अमेरिकेमधील कॅलिफोर्निया या ठिकाणी सापडलेला आहे. त्याच्यानंतर समर्थ रामदास स्वामींचे पूर्ण नाव विचारले होते. तर समर्थ रामदास स्वामी यांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर असं आहे. टर्मनी प्रयोगावर 4 ते 5 प्रश्न होते. नातेसंबंधावर एक प्रश्न होता. त्यानंतर 5 डिसेंबरला म्हणजे काल थर्ड शिफ्टमध्ये विचारलेले काही प्रश्न. सेनापती बापट यांचं पूर्ण नाव विचारलं होतं. तर सेनापती बापट यांचं पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट असं आहे. पॅसेजवर 5 प्रश्न होते. विधेयवळठा विचारलं होतं. नवीन टर्मनी प्रयोग कर्तव्य प्रयोगावर 2 प्रश्न होते. केसचा समानार्थी शब्द विचारला होता. बुडत्याचा पाय खोलात या वाक्प्रचाराचा अर्थ विचारला होता. शुद्ध वाक्य ओळखा. विरुद्धार्थी शब्द. खेळाडूंचा संघ म्हणजे समूहदर्शक शब्द करा बरं का. समूहदर्शक शब्दावर प्रत्येक पेपरमध्ये एक तरी प्रश्न आहे, जसा खेळाडूंचा संघ असतो तसं. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये फिल इन द ब्लँक्सवर प्रश्न विचारले होते. टेन्सवर 3 प्रश्न होते. पॅसेजवर 5 प्रश्न. सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, इडियम्सवर प्रश्न होते. त्यानंतर एररवर प्रश्न होते. पॅराजंबरवर सुद्धा प्रश्न विचारलेले होते. रिझनिंगमध्ये अल्फाबेट सिरीज म्हणजे अक्षरमाला, नंबर सिरीज म्हणजे संख्यामाला, त्यानंतर डायरेक्शन म्हणजे दिशाज्ञान चाचणी, त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्थेवर प्रश्न होते. विसंगत घटकांमध्ये 2 प्रश्न त्यांनी दिलेत पहा. पहिला आहे मोबाईल, लॅपटॉप, गीझर आणि कॉम्प्युटर. तर याचं उत्तर आहे गीझर. आणि मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर हे वेगळं म्हणजे हे एका याच्यामध्ये मोजले जातात, पण गीझर वेगळं आहे. त्यानंतर डॉक्टर, लॉयर, टीचर, चिल्ड्रन, त्याच्यामध्ये टीचर वेगळं आहे किंवा चिल्ड्रन विसंगत आहे, टीचर नाही या, चिल्ड्रन विसंगत आहे. डॉक्टर, लॉयर, टीचर हे यांच्यामध्ये समान धार आहे, पण चिल्ड्रन हा विसंगत आहे. त्यानंतर ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंधावर प्रश्न होता आणि सांकेतिक भाषेवर सुद्धा प्रश्न विचारलेला होता. तर अशा पद्धतीनं 6 डिसेंबर 2024ला BMC क्लर्कचा जो पेपर झाला फर्स्ट शिफ्टला त्याच्यामध्ये आलेले प्रश्न आणि BMC क्लर्क क्वेश्चन पेपर 5 डिसेंबर 2024ला थर्ड शिफ्टला आलेले प्रश्नसुद्धा आपण पाहिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.